नमस्कार. आज आपली रेसिपी आहे टोस्टर डोस्याची रेसिपी आहे. टोस्टर मसाला डोसा कसा बनवायचा त्याची खास रेसिपी आज आपण बनवणार आहेत. तर बघा कशा प्रकारे टोस्टरमध्ये आपण डोसा बनवलेला आहे आणि आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बटाटा चटणी आपण तयार करून घेणार आहेत. बटाटा चटणी आपल्याला तयार करायची आहे. त्यासाठी मी एवढे असे बटाटे उकडवलेले आहेत आणि चटणी आपण सिंपल पद्धतीनेच बनवणार आहेत. तर त्यासाठी मी कांदा चिरलेला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सर्व काही मी चिरलेले आहेत आणि आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहेत. आणि बटाटा जो आहे तो पूर्ण असा स्मॅश करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला तो डोस्यामध्ये वापरायचा आहे. त्यामुळं बटाटा जो आहे तो आपण स्मॅश करून घ्यायचा आहे. पूर्ण बटाटा बारीक करून घेणार आहेत. तर अशा प्रकारे असा बारीक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण लगेचच फोडणी देऊयात. तर फोडणीसाठी हिरवी मिरची, लसूण आणि आलं याची आपण पेस्ट करणार आहेत. तर इतक्या अशा हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि आता आपण यामध्ये घालूयात आलं. 1 इंच आलं घालायचं आहे आणि लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि याची पेस्ट मिक्सरमध्ये करून घ्यायची आहे. आणि सुरुवातीला आपण चटणी बनवणार आहेत. तर बॅटर मी डोस्याचं बनवलेलं आहे, फक्त आपण चटणी जी आहे तीच मी तयार करून घेणार आहेत आणि बॅटर आपण तयार केलेले आहेत. तर बॅटर भरपूर माझ्या रेसिपी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. बॅटर कसं तयार करायचं आहे सर्व रेसिपी तुम्ही बघू शकता. तर लाईव्ह व्हिडिओमध्ये सुद्धा आपण टाकलेले आहेत. तर मी फक्त टोस्टरची रेसिपी, मसाला टोस्टर कसा बनवायचा यासाठी खास ही रेसिपी आपण बनवलेली आहे. तर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्यानंतर कांदा, कढीपत्ता सर्वच काही आपण फ्राय करून घेणार आहेत. सुरुवातीला कढीपत्ता घातला आहे, त्यानंतर कांदा घालणार आहेत आणि सर्व काही आपण मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर खूप छान रेसिपी तयार होते. आपली मुलं खूप आवडीने खातात. टोस्टरमध्ये जर आपण असं मस्त असा डोसा जर बनवला तर मस्त मुलं आवडीने खातात आणि खायलासुद्धा मस्त लागतो. तर नक्कीच तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा आणि विकेंडसाठी नक्की अशा नाश्ता तयार करा. तर डोसा बनवायचा आहे आपल्याला. अगोदर चटणी आपण बनवतो आहेत आणि चटणी बनवण्याचा कांदा जो आहे तो छानसा फ्राय करून घेतला आहे आणि कांदा फ्राय झाला की आपण यामध्ये घालूयात हिरवी पेस्ट केलेली हिरवी मिरचीची, ते आपण टाकणार आहेत. आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. तर ही चटणी अशी सिंपल पद्धतीने बनवली की खायलासुद्धा मस्त लागते. त्यामुळं सिंपलच पद्धतीने मी ही चटणी बनवते आणि अशीच चटणी मुलांनासुद्धा आवडते. त्यामुळे मी अशाच प्रकारची चटणी बनवते. तर अशी चटणी वडापावसाठी सुद्धा अशी चटणी चांगली लागते. तर अशा प्रकारे हिरवी मिरचीची पेस्ट आपण परतून घेतो आहेत आणि आता यानंतर परतून झाल्यानंतर आपण यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद आणि ही जी बटाटा स्मॅश करून ठेवलेला आहे तो संपूर्ण असा आपण यामध्ये घालूयात. तर बघा कशा प्रकारे स्मॅश केलेला आहे. तर आपल्याला हा टोस्टरमध्ये घालायचा आहे, त्यामुळं आपण हा जो बटाटा स्मॅश केलेला बटाटा जो आहे तो आपण यामध्ये लगेचच घालून घ्यायचा आहे आणि हा मस्त असा परतून घेणार आहेत. तर स्मॅश केलेला बटाटा संपूर्ण टाकला आहे आणि आता चवीनुसार मीठ मी यामध्ये घातलेले आहेत आणि सर्वच काही आपण घातले आहेत. आता ही आपण परतून घेऊयात. तर छान असं आपण ही परतून घेणार आहेत आणि मस्त बटाटा चटणी तयार झाली आहे. तर मसाला डोसासाठी संपूर्ण बटाटा चटणी ही तयार झालेली आहे. तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा लगेच टाकून घेणार आहेत आणि सर्व असं मिक्स करून 5-1 मिनटं तरी आपण ही चटणी परतून द्यायची आहेत आणि सर्व हळद वगैरे बटाट्याच्या चटणीला लागली पाहिजे आणि चटणी परफेक्ट अशी तयार झाली. तर आता बनवूयात मस्त टोस्टरमध्ये डोसा. तर हे पिठामध्ये मी मीठ घातलेले आहेत. तर पीठसुद्धा मस्त असं फुगून आलेलं आहेत. तर छान असं बॅटर डोश्याचं तयार झालेलं आहेत. तर हे आपण मिक्स करून घेऊयात आणि मस्त असा टोस्टरमध्ये डोसा बनवूयात.
तर ही बॅटरमध्ये मीठ टाकल्यामुळं मी पूर्ण असं मिक्स करून घेते. तर कालच असं मस्त मी बॅटर बनवून ठेवलं होतं. तर मुलांना आज सुट्टी असल्यामुळं आपण छान असं टोस्टर डोसा यामध्ये आज बनवणार आहेत. तर खायला मस्त लागतो, मुलांनासुद्धा आवडतो. तर आपण गॅस चालू करून हे टोस्टर त्यावर ठेवूयात. टोस्टरचं मशीन जे आहे ते आपण त्यावर ठेवूयात आणि तेल याला लावून घेणार आहेत. तर डोसा चिकटत नाही, पण तरीसुद्धा आपण याला तेल लावून घ्यायचं आहे आणि गरम होत आहे तोपर्यंत, म्हणजे गॅसवर कमी गॅसवरच गरम होणार आहेत आणि ही बॅटर आपण यावर घालणार आहेत. तर बघा तुम्ही कशा प्रकारे आपण हे तयार करतोय. तर असं बॅटर टाकून घेऊयात. तर गॅस आपण कमीच केलेला आहे, कारण कमीच गॅसवर आपल्याला हे करायचं आहे, नाहीतर मग जास्त जळतं ते. त्यामुळे आपण कमीच गॅस करायचा आहे आणि असं अगोदर बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि खाली तेल घातलेत आणि बॅटरसुद्धा अशा प्रकारे टाकलेत. आता यावर घालूयात बटाटा चटणी. तर बघा अशा प्रकारे आपण यावर बटाटा चटणी घातलेली आहे आणि वरून टाकूयात पुन्हा बॅटर. तर बॅटर पण फक्त बटाटा चटणी झाकण्यापुरतंच बॅटर मी यामध्ये घालणार आहेत आणि यानंतर आपण पॅक करून घेऊयात टोस्टर आणि मस्त दोन्ही साईडने करून घेणार आहे. छान असं खरपूस असं भाजून द्यायचं आहे. तर मस्त तयार होतो. दोन्ही साईडने आपण छानसं भाजून घेणार आहे आणि काही जास्त वेळ लागत नाही याला आणि छानसुद्धा तयार होतं. तर मुलं मस्त हातात घेऊन आवडीने खातात. तर टोस्टर मसाला डोसा बघा तुम्ही. तर एक साईड झालेली आहे आणि ही साईड आपली खालची आहे. तर हिच्यावर आपण तेल घालूयात म्हणजे छान असा. तर तेल लावल्यानंतर मस्त क्रिस्पी असा हा टोस्टर तयार होणार आहे. तर मस्त लागतं, नक्कीच रेसिपी करून बघा. आणि हा संपूर्ण असा तयार झालेला आहे. तर बघा दोन्ही साईडने मस्त भाजून आपण अशा प्रकारे तयार केलेले आहेत आणि आता आपण हा काढून घेऊयात. तर मस्त क्रिस्पी झाला आहेत आणि काढून घेऊयात मस्त आपण एका डिशमध्ये. तर डिशमध्ये आपण हे काढून घेऊयात. तर मस्त असा क्रिस्पी झालेला आहे आणि पुन्हा मी एकदा तुम्हाला दुसरासुद्धा करून दाखवते ह्याच पद्धतीने. तर पुन्हा आपण टोस्टर गॅसवर ठेवले. तर आपण त्याला थोडंसं तेल लावून घेऊयात. तर यावर तेल स्प्रेड करायचे आहेत आणि नंतर आपण यावर टाकूयात बॅटर. तर बॅटर जे टाकायचे आहेत आपण सुरुवातीला जशा पद्धतीने टाकले आहेत त्याच पद्धतीने आपण यामध्ये बॅटर टाकणार आहेत. तर मस्त असं आपण हे बॅटर यामध्ये घालूयात. तर छान असा डोसा आपल्याला बनवायचा आहे. तर बघूयात कसा डोसा तयार होतो आणि यानंतर यावर पुन्हा आपण अशा प्रकारे बॅटर टाकलेले आहेत. तर बटाटा चटणी टाकल्यानंतर पुन्हा बॅटर टाकायचे आहेत आणि पुन्हा असं आपण बंद करून घेऊयात टोस्टर आणि मग यावर बनवणार आहेत आपला मस्त असा टोस्टर डोसा. तर छानसा तयार झालेला आहे. तर दोन्हीही साईडने मस्त असा तयार झालेला आहे. तर थोडंसं तेल स्प्रेड करून आपण हा भाजून घेऊयात परत एकदा आणि छानसा तयार होणार आहे. तेल लावल्यानंतर क्रिस्पी वरण तयार होतो म्हणून आपल्याला तेल जे आहे ते लावायचं आहे आणि हा तयार झाला आहे आणि आपण आता हा काढूयात डिशमध्ये. तर नक्कीच अशी रेसिपी करून बघा आणि लहान मुलंसुद्धा मस्त अशी आवडीने खातात. नक्कीच असा आपण तव्यावर तर डोसा बनवतोच, पण असासुद्धा डोसा मस्त बनवू शकता तुम्ही. आणि आपण हा मस्त असा टोस्टरमध्ये बनवलेला आहे आणि तुम्हाला मी ते कापूनसुद्धा दाखवते की कशा प्रकारे यामध्ये चटणी आपली लावलेली जी आहे ती कशा प्रकारे झाली आहे. तर हा मसाला डोसा मस्त असा तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितलात धन्यवाद.